नमस्कार. आज आपण एका कुटुंबावर आलेल्या भावनिक वादळावर चर्चा करणार आहोत. हो, एका कोर्टाच्या निकालाभोवती फिरणारी ही गोष्ट आहे. आपल्याकडे काही संवाद आहेत जे या कुटुंबातील काय म्हणू शकतो तणाव दाखवतात. बरोबर. धक्का, वेगवेगळ्या प्रतिक्रिया, हे सगळं आहे त्यात. आणि यातून आपण हे समजून घेऊ की सत्य समोर आल्यावर काय होतं, नात्यांवर कसा परिणाम होतो. अगदी. आणि न्यायाचा अर्थ प्रत्येकासाठी कसा बदलतो, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. चला तर मग सुरुवात करूया. कोर्टाचा निकाल आला आहे. प्रिया मधुकर, तिला शिक्षा झाली आहे. 7 वर्षांची सक्त मजुरी, गुन्ह्यात मदत करणं, पुरावे लपवणं आणि कोर्टाला चुकीची माहिती देणं या आरोपांखाली. कुटुंबासाठी हा एक मोठा धक्का होता, नाही का? हो, खूप मोठा. पूर्णा आजी, बाबा, अस्मिताताई, म्हणजे कोणाला काही सुचत नाहीये. त्यांना अगदी काही खावंसं प्यावंसं वाटत नाहीये असं ऐकलं. हो, कारण त्यांचा प्रियावर, म्हणजे जिला ते तन्वी म्हणूनही ओळखतात, तिच्यावर प्रचंड विश्वास होता. हे असं काही ती करेल हे त्यांना पचवणं खूप कठीण जातंय. आणि बाबाने तर कबूल पण केलंय की त्यांना काही गोष्टी जाणवत होत्या, पण त्यांच्यातला बाप ते मानायला तयार नव्हता. अगदी. कधीकधी ना आपलं प्रेमच आपल्याला सत्य बघू देत नाही. बरोबर. पण याच वातावरणात सायलीची प्रतिक्रिया एकदम वेगळी आहे. हो, टोकाची वेगळी म्हणता येईल. तिला वाटतंय घरातली पीडा गेली. हां, ती म्हणते की ती वडिलांसाठी लढली आणि जिंकली. आणि आता ती कुटुंबाला सावरायचा प्रयत्न करतीये, सगळ्यांची काळजी घेऊ बघतीये. बरोबर. तिच्या आणि तिचा नवरा अर्जुन यांच्यासाठी हा एका अर्थीने विजय आहे. सायलीच्या मते प्रियाचं जे काही खरं रूप होतं ते समोर आलं. हो, म्हणजे घरातला खोटेपणा संपला असं तिला वाटतंय. आता तिचं लक्ष कुटुंबावर आहे. आजींची औषधं, अस्मिताताईंचे डोहाळे, आणि अर्थातच अर्जुनसोबतचा तिचा संसार. त्यांच्यात ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होते याचा पण उल्लेख आहे. हो, म्हणजे त्या नात्यालाही आता कदाचित एक नवी दिशा मिळेल असं तिला वाटतंय. ती आता घरात स्थैर्य आणू पाहतीये असं दिसतंय. पण घरातले सगळेच काही या मताचे नाहीत. नाही, अजिबात नाही. अश्विन भाऊजी ते तर खूपच संतापले आहेत. हो, त्यांचा राग सायली आणि अर्जुनवर आहे. ते थेट आरोप करतायत की या दोघांनी मिळून प्रियाला अडकवलं, तिच्या विरुद्ध कट रचला असं त्यांचं म्हणणं आहे. अश्विनचा दावा काय आहे की तन्वी अर्जुनशी लग्न करणार होती. म्हणजे सायलीने सूड घेतला. पण अर्जुने नाकारतोय. तो म्हणतोय सत्य स्वीकारा. हो, कारण तन्वीने कोर्टात गुन्हा कबूल केलाय, पुरावे आहेत. हा संघर्ष म्हणजे फक्त 2 व्यक्तींमधला नाहीये. नाही, हा कुटुंबातला जुना अविश्वास वेगवेगळ्या बाजू समोर आणतोय. एकाच घटनेकडे किती वेगळ्या प्रकारे पाहिलं जाऊ शकतं हे दिसतं इथे. अगदी. आणि या सगळ्याच्या मागे जो गुन्हा आहे, विलासाला गोळी मारण्याचा. हो, आणि पैशांसाठी खून केल्याचा जो संशय, ज्यात प्रियाचा हात असू शकतो. हो, जरी कोर्टाने तिला मुख्य गुन्ह्यासाठी शिक्षा दिली नसली तरी तिला पुरावे नष्ट करणे आणि दिशाभूल करणे यासाठी शिक्षा दिलीये. बरोबर. आणि हाच मुद्दा सायलीला खूप खटकतोय. तिला वाटतं की 7 वर्षांची शिक्षा खूप कमी आहे. हो, तिने कुटुंबाच्या भावनांशी जो खेळ केला त्याची शिक्षा मोठी हवी होती असं तिचं मत आहे. म्हणजे कायद्याचा न्याय आणि भावनांचा न्याय यात फरक दिसतोय. अगदी. कायद्याला पुरावे लागतात, पण कुटुंबासाठी विश्वासघात जास्त मोठा गुन्हा ठरतो. तर कोर्टाने निकाल दिलाय, कायदेशीर प्रक्रिया झालीय. पण या कुटुंबाचं काय? त्यांच्यात जी भावनिक दरी निर्माण झालीय त्याचं काय? हाच प्रश्न आहे. जो विश्वास तुटला आहे तो पुन्हा सांधता येईल का? हाच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. जेव्हा कुटुंबातलाच कोणी विश्वासघात करतो तेव्हा ते कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकतं का? कायद्याच्या पलीकडे जाऊन भावनिक न्यायाचं काय? नाती पुन्हा जोडली जाऊ शकतात का?